नमस्कार रसिक हो. काय आपण खूपच व्यस्त होत चाललो, वेगळं होत चाललो, उग्रही होत चाललो कधी कधी. अतिशय प्रेममय असं आपलं जीवन असलं पाहिजे आणि म्हणून अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये आली पाहिजेत, त्यांना भेटलं पाहिजे. आपण जुन्या आठवणीमध्ये आपण रममान होतो, पण जुन्या व्यक्तींना भेटण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे म्हणा. पण मी मात्र आवर्जून जुन्या व्यक्तींना भेटतो. माझ्या वडिलांचे सहकारी असतील, माझे मित्र असतील, जे कोणी असतील त्यांना मी आवर्जून भेटतोय, भेटत आलो आहे. आता आष्टी म्हटलं की आष्टीचं वातावरण, मवाळकीची माणसं हे आपल्याला सगळ्यांना आठवतं. डोळ्यापुढं चित्र आपल्या आष्टीचं निरागस आपल्या डोळ्यापुढं उभं राहतं. आणि जे पाटबंधारे खात्यामध्ये म्हणजे इरिगेशन कॉलनीमध्ये जिथं राहायला होते, ज्यांचे वडील पाटबंधारे खात्यामध्ये नोकरीला होते, त्यांना तर हा काळ सगळा आठवत असणारच आहे. काय आहे आष्टी, कशी आहे आष्टी, हे आपण बघत राहू, आपण आठवत राहू. पण या आष्टीबद्दल सांगितलं पाहिजे. त्याच कॉलनीमध्ये जिचं आमचं बालपण बागडलं, हुंदडलं, तिथल्या बालमित्रांना भेटतो आहे, पण त्यांच्या वडिलांनाही भेटतो आहे. भरभरून बोलले मला मग ते, म्हटलं आपण रेकॉर्डिंग करूया सगळं. आष्टीतील आणि त्यातही पाटबंधारे कॉलनीतील वसाहतीमधील जुन्या लोकांना आठवत असेल की आपल्या कॉलनीमध्ये 2 वाघमारे काका होते. एक होते के वाघमारे आणि दुसरे होते हा ठीक आहे म्हणायचे, मग ते ठीके वाघमारे झाले. असे SP वाघमारे काका, सावळाराम पांडुरंग वाघमारे, त्यांना आपण आज प्रत्यक्ष भेटणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. नमस्ते काकू. अनौपचारिक, अतिशय स्वाभाविक असं जगणं त्या काळात आम्ही अनुभवलं. आता आष्टीच्या दिलखुलास गप्पा आम्ही मारणार आहोत. आता जवळपास 87 वर्ष काकाचं सध्या सुरू आहे. आजही ते बऱ्यापैकी गाऊन दाखवतात, तो काळ सुद्धा आपल्यापुढे जागा करतात. तर मला काकांना ही विनंती आहे की आपण आपला जीवन प्रवास जो आहे त्याचाही धांडोळा आपल्याला घ्यायचा आहे, तुमच्याही आठवणी जाग्या करायच्या आहेत. तर आपलं मूळ गाव कोणतं? माझं मूळ गाव नांदूर पारा. अच्छा. तालुका के, जिल्हा बीड. अच्छा. तर मी आष्टीला म्हणजे 89च्या अगोदर आलो तिथं. 89च्या नंतर आल्यानंतर तिथून तिथं 10-5 वर्षे म्हणजे सेवा काळाचा काका आम्ही, असा सेवा काळ सुखाचा गेला. काहीच कळलं नाही. गावातली भजनी मंडळी आणि सगळे लोक, शेतकरी खुश असे असायचे. आणि मग त्यांना मी काय ही नाही, फक्त पाणी दिलं, सरकारी पाणी, तळ्याचं पाणी, तर ते शेतकरी माझ्या पाया पडायचे. मग म्हणलं मी काय देव आहे का काय? परंतु तुम्ही म्हणलं तुमच्यामुळं आम्हाला पाणी भेटलं. बरोबर. आम्हाला पाणी मिळत नव्हतं. मग 5-5, 10-10 पोते ज्वारी गहू झाली. बरं असं मग पुन्हा सबडिला दररोज गावातली लोक यायचे, आष्टीचे, मग रोटीचे आणि भजनी मंडळी या मंडळी यायचे ना आम्ही जायचो तिथं भजनाला. त्यावेळेस आवाज चांगला चालायचा. आणि वाघमारे साहेब तुम्ही आणखी एक हे डबल म्हणा बरं. मी म्हणलं डबल म्हणतो. कोणतं एखादं गाणं म्हणून दाखवा आम्हाला. विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार, फिरत्या कावरती देशी मातीला कार, विठ्ठला तू वेडा कुंभार, माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसार, आबाळ जमग ये आकार, तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार,
रात्रभर अभंग गवळणी बरं काका, नाही थोडंसं म्हणजे मागं पण जायचं आहे आपल्याला. हो. केस तालुक्यातील नांदूर पारा म्हणजे का नांदूर घाट हे तुमचं गाव, नांदूर घाट आमचं आनंदगाव केस तालुक्यातलं बरोबर. एकच. तुमचं शिक्षण कुठं झालं? मॅट्रिकला आष्टीला पूर्ण झालं, पण 7वी मॅट्रिकचे शिक्षण कुठपर्यंत झालं? मॅट्रिक तिथं आष्टीलाच झाली. नाही नाही नाही, तुमचं गाव नांदूर घाट ना, नांदूर घाट. आणि शिक्षण तुमचं कुठं झालं मग? मग आष्टीला म्हणजे 9वी मॅट्रिक तिथे झाली. कुणाची? हा 9वी मॅट्रिक तिथे झाली. आष्टला कसं? हॉस्टेलला हॉस्टेलला हो. बोर्डिंग म्हणत होते तेव्हा. आणि शासकीय वस्तीत राहत. हो. आणि 7वी पर आमच्या गावाकडे झालं नांदूरला. केला आमचं केंद्र नव्हतं नांदूरला, म्हणून केला 7वीला 48ला 1948ला तिथं परीक्षा दिली केला. आणि नंतर 8वी आणि 9वीचं काही शिक्षण इथं औरंगाबादला झालं. पण काही काळ 8वी 9वी आणि मॅट्रिक ते आष्टीलाच झाली. बर 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 बर, म्हणजे 61-62चा पिरियड होता ते. बर 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 बर. मग तिथून मग त्यावेळेस काय नोकऱ्या नव्हत्या काय नव्हत्या, पण टेम्पररी आम्ही ड्युटी करायची शिंदफणा तळ्यावर. बर बर. मग शिंदफणा झालं तर नोकरी कशी लागली, कोणाची ओळख वगैरे? मग ते पालीला असताना म्हणजे बीडला 1962-63च्या दरम्यान साहेबाला म्हणले की आम्हाला नोकरी द्या. माझे भाऊ म्हणले PP वाघमारे, तर ते म्हणले मग जा उद्यापासून नोकरीला. तर लगे ऑर्डरच ती, म्हणजे तेव्हापासून परमनंट ड्युटी सर्व्हिस बुका इंटर तेव्हापासून. बरं का. आणि मग तेव्हापासून खंडच नाही. म्हणजे 2003ला पेन्शन झाली. सेवा काळ आमचा 25-30 वर्षे आष्टीला गेला. खेळ, शिक्षण, नोकरी तिथे झाली. मग 1989ला तिथून बदली झाली परभणी, नांदेड सर्किट. तुमची जॉईनिंग कुठली सुरुवातीची? बीड. बीड नंतर? बीड नंतर मग ते शिंदफणा पाटोदा तालुका शिंदफणा. बरं. आणि तिथून मग पुन्हा पांगरी परळी बसलं. बरं. आणि त्या पांगरी पासून पुन्हा आणखी बी आष्टीला 89ला आलो. आणखी परत 78-79ला. 78-79ला आले की पुन्हा तिथून बदली झाली परभणी. पुन्हा परभणी आणि निवृत्त झाली परभणीला. हो. 2002 मध्ये का? हो 2000. नाही नाही 2089. हो काय नाही, 1989ला तुम्ही तिथून आलात ना, आष्टीहून आले परभणीला. पण 78 ते 79 पर्यंत तिथंच आष्टीला होतो. 78 ते 89 पर्यंत. असं. पण तुम्ही निवृत्त केव्हा झाले? 2003ला झालो. 3ला. बर 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 बर. 2003ला झाल्यानंतर मग इथं जिंतूरलाच राहिलो 15-20 वर्षे. नंतर आता 2-4 वर्षात आलो औरंगाबादला. बर बर. 2-4 वर्ष. तुम्हाला गायनाची आवड कुठे लागली? गायनाचे आवाज म्हणजे पहिल्यापासून होता मला आवाज, आणि पहिल्यापासून नाद होता. तर ते पहिले गाणे म्हणजे ताऱ्याची पोळ्या, कबीर पंथाचे असे म्हणायचो. आणि मग पुन्हा त्या आवाजात थोडं हे झालं. पण आता ह्या 2-4 वर्षात आवाजच बदलला. नंतर भीमसिंग जोशींचं काय आठवण आहे बरं? भीमसिंग जोशी भीमसेन जोशी. भीमसिंग जोशी. तर 67-68ला आम्ही भीमसिंग जोशीला बीडला आणलं होतं. भीमसेन जोशींना. भीमसेन. हो. तर गणपती मेळ्यानिमित्त पब्लिक 400-500 बसली. पुढे आमचे कर्मचारी अधिक गावातले सगळे, आणि श्राप साहेब आमचे क्लास 1 अधिकारी, ते म्हणले आणा. त्यांना आणल्यानंतर मग साहेब म्हणले, श्राप साहेब म्हणले किंवा जोशी तुमच्या आम्ही टीव्हीवर व्हिडिओ हमेशा ऐकतो, आता प्रत्यक्ष म्हणा बरं. तर ते लगेच त्याने सुरू केलं. नंतर ते एक अभंग म्हणजे माझा विसरलं नाही, परंतु आता एक ओळ म्हणणं बरोबर नाही. ज्ञेयाचा राजा ह्याचा भोगी तो राणी रचती वैष्णव, नाचती वैष्णव, मागे पुढे इंद्रायणी काठी. आणि त्या स्वरात म्हणलं मी, तर जोशी म्हणले हो बरोबर आहे. आणि श्राप म्हणले बरोबर झाले.
हा. त्यावेळेस आवाज चांगला चालायचा. नाही, आता नाही. कुठं नाही, सांगा. जरा बरोबर आहे. आम्ही पांगरीला होतो सांगा आठवण. पांगरीला होतो तेव्हा त्यांनी असे एकटेच बसले होते पुलावर हा पुलावर बसले ते ह्याचे काय बाय, त्याबद्दल देरे काना चोळी लुगडी हा, हा, हा. ती गवळण हा हा ते एकटेच गायले तर त्या पुलावर बसून. हा हा तर एक ऑटो आला होता मातंग समाजाचा हा. तर तो आला म्हणतो सिंधूची आई काय आणि साहेबांनी रेडिओ घेतलाय काय तर मी म्हणलं नाही. अगदी मी म्हणलं तसंच. नाही हा. काही कसं म्हणतात म्हणे रेडिओ लावून बसले होतो त्या रेडिओ मध्ये लागली होती म्हणे गवळण हा. देरे काना चोळी लुगडी हा. आणि त्याला म्हणलं अरे नाही ते स्वतः म्हणत असत. म्हणजे त्यावेळेस आवाज चालला नाही, होता. आता कळलं मला जो माझा मित्र योगराज वाघमार यांचा मुलगा त्याला जी कथनाची आवड आहे का तसं रंगून सांगायची आवड आहे किंवा असं खूप छान पैकी तो पण धागा तुमच्याकडून आलेला आहे आणि गायनाचा धागा तुमच्याकडून आलेला आहे. बरं. हा. आता मी म्हणलं ते लोक लांब लांबून होते हा, हा, हा. तर ते आवाज त्यावेळेस चांगला चालायचा होता. दे रे काना हम्म. काना दे रे चोळिया लुगडी बालपणीची अल्लडनाती बालपणीची अल्लडनाती मला कवळीले तुये कांती ते आता ती विसरली. अजून का ते अजून का तुझ्या त्या छंदाच्या खेळाच्या छंदाच्या आवडी विसरलं. काकोने गायन आहे का तुम्हाला गायन तुम्ही करता हो एखादं म्हणा बर ही मग एखादं म्हणा तुम्ही आवाज हो ना. आम्हाला काय मला आपलेच गाणे येतात म्हणा एखादं कुठलं तथागताचे. म्हणा तथागतांचं म्हणा काय हा म्हणा बाई मी बुद्धाला बाई मी धम्माला जाते जाते शरण मी संघाला बाई मी बुद्धाला चमकी चोळी रंगाने पिवळी लेईना झाले मी चमकी चोळी रंगाने पिवळी लेईना झाले मी शुद्ध सिलेचे लेणे ल्यावे सांगितले जयाने त्या कुलवंताच्या आणि सिलवंताच्या त्या कुलवंताच्या आणि सिलवंताच्या जाते जाते मी गोड शोधाला बाई मी बुद्धाला. वा 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 खूप छान. तुमचं लग्न केव्हा झालं काही आठवत 1967-68 बर 15 मे बर 1967 वा 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 कुठं झालं लग्न आहे आष्टीला. हॉस्टेलला. तुम्ही जेव्हा हॉस्टेलला शिकायला होते हॉस्टेलला म्हणजे तुमचं काही जुनं काही नातं आहे का दोघांचं हो जुनं नातं काय जुनं नातं आमचं यांची बहीण माझी चुलती लागली. बर 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 असं आहे का हा हा. तुमचं तर काकूचं आष्टी हे माहेर ना हा निकाळजे ना तिथलं आडनाव आपल्या ह्याच्यात देवराव निकाळजे होते ना बागबंधारे वसतीमध्ये तेच चुलते लागत होते. त्यांचीच भाऊजाई होती यांची बहीण. हो त्यांची भाऊजाई मोठी. अच्छा अच्छा हा 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 हम्म. बर 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 ते तुमची चुलते लागायचे का बर बर चुलते म्हणजे माझ्या वडिलाला भाऊ नाहीये. हा हा भाव घेतले हा भाऊ केले असं. बरोबर आहे. मग तुम्ही आष्टीला 1978 ला आलात परत हो पांगरीहून. मग त्यावेळेस एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कोण होते त्यावेळेस कॉलनीमध्ये नाही त्यावेळेस डिप्टी इंजिनियर होते काळबांडे. काळ पांडे होते काळबांडे होते. काळ पांडे किंवा काळ पांडे होते काय जे ते. काळबांडे होते. त्यानंतर मग कुलकर्णी होते हा PN कुलकर्णी. हा
हे होते. पुन्हा पारेख काका पुन्हा आले का? हो पण आधी कुलकर्णी नंतर पारेख आले. हा हो. काळपांड्यानंतर कुलकर्णी, हा. पुन्हा पारेख आले. पारिक आले. हो काय सांगाल पारेख काकाबद्दल? बरोबर. तुमचा अनुभव सांगा, कसा काय वाटतं, नाही, कसे? त्यांचा स्वभाव चांगला होता. हा 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 त्यांचा स्वभाव चांगला. खिळमिळीच्या वातावरणात म्हणजे इरिगेशन तालुक्यातले सगळे शेतकरी खुश. हा हा म्हणजे 8 दिवसाला मिटिंग यायची प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक खेड्यात, हा. प्रत्येक हप्त्याला. हा. त्याच्यामुळे शेतकऱ्याला पाणी वेळेवर देणं शेतकऱ्याची कोणाचीच शिकायत नव्हती. आणि तिथं किनी गाव आहे, त्या किनीचं असंच शिकायत झाली होती. तिथं साहेबांना मला पाठवलं, ते तिथं उपोषणाला बसणार आहेत, तुम्ही जाऊन मिटवा ते. मी 1-2 दिवस अगोदर तिथे गेलो. मला भाजनामुळे सगळी लोक आली आणि भाजनातून त्यांना सांगितलं भांडणं कशाला करता, तुम्हाला पाणी पाहिजे तर पाणी देतो. आणि पाणी दिलं तुमचं सगळं शेत भिजल्यानंतरच जाईल मी म्हणलं आष्टीला. मग ते सगळं मिटल्यानंतरच मग आलो आष्टीला. ते उपोषण मागं घेतलं, सगळं झालं. आणि तिथली मोरे कंपनी त्यांची दुसरे एक ते त्यांचा प्रश्न एक मिटवला मी. म्हणजे मोरे कंपनी 2 होते तिथे बरं का. तर ते लग्नाचं एकमेकाच्या मुलीच्या लग्नाला जायचेच नाही. तर ते त्या दोन्ही किनी एका ताटात जेव्हा लावले मी बरं का. ते दोन्ही एक इकडे किनी इकडे इकडं कोणी लग्न असलं की तिकडे जायचं नाही, तिकडे असलं तिकडे जायचं नाही. तर मग मी म्हणलं तसं नाही, तुमचं गाव छोटं आहे 2-3 हजाराचं, पण हे नाव कुठं चाललं सोलापूर पुण्याला. आणि मग तसं नाही पाहिजे. हा स्वयंपाक असा सगळ्यांना करायचा, सगळ्यांना जेवायचं आणि पाहुण्याला असं थोडंही कळू नाही. ही काय छोटं गाव, आमची व्यवस्था होती का नाही, पण व्यवस्था बरोबर करायची. आणि ते सगळं मिटवलं. मग ते पाहुणे म्हणजे सोलापूर आणि ते वर पक्षी म्हणजे वाघ म्हणे तुम्ही बरोबर काम केले. आणि ह्या दोन्ही म्हणजे किनीचे लोक एका ठिकाणी येऊन जेवले. मला आनंद वाटला. कशाला भांडण वाढतच जाते. बरोबर आहे. मग ते कोर्टे कचेऱ्या मिटल्या, सगळंच मिटलं. सूर्य समाजाच्या बाबतीत ती बी मिटलं. हो हो चांगली गोष्ट झाली ते. असं झालं ते. तुम्हाला वाचनाची आवड पहिल्यापासूनच आहे का? वाचन हा हो हो. बर बर. कुठे लागली आवड वाचनाची? म्हणजे जिंतूरलाच लागली. पण हे सगळे म्हणजे पेपर पुस्तकं आणि वाचन. पण आता ह्या 2-4 वर्षात आयसाईट कमी झाली, वाचन कमी झालं. आता उद्याच्याला आहे म्हणजे शिबिर इथं जायचंय उद्या. अच्छा. उद्या चेक करायचं. कोणत्या महामानवांचा तुमच्यावर प्रभाव आहे असं वाटतं तुम्हाला? महामानव म्हणजे सावरकर, म्हणजे शिवाजी, बाबासाहेब, ह्या लोकांचं अनुकरण केलं, वाचन केलं. त्याचं गायडन्समुळं मी इथून आलो. असं झालं ते. चांगली गोष्ट आहे. आपल्या आष्टीच्या आठवणी चालू आहेत. तुम्ही पारेख काकाबद्दल सांगितलं, त्यांची पण खूप छान अशी मुलाखत नाशिकमध्ये मी घेतली. आता नाही भेटलो. वालेकर काका जे आहेत त्यांची पण मुलाखत घेतलेली, माझ्या वडिलांची पण मुलाखत माझ्या मित्रांनी घेतली. हे सगळं जुन्या आठवणी असतील आणि तुमच्याकडून काय आम्ही घ्यायचं शिकायचं यासाठी सगळं हे चाललेलं आहे. आता कॉलनीमध्ये अजून आणखी कोण लोक होते, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य तुम्ही सांगा एक आता जसं आठवल तसं. आष्टी मधले ते बापूराव होते मुळे, पुन्हा सेवक होते नामदेव सूर्यवंशी. आणखी पुन्हा तिथं कॅम्पात आता फक्त रवी राहिला, फक्त एक. आता कॅम्पात कुणीच नाही. हो तेवढी राहिली. वडला जागी लागला. हो. आता कॅम्पात अजून कुणी राहिलं नाही. पण आता त्यावेळेसचे लोक कोणते होते सहकारी तुमचे? सहकारी म्हणजे MB राऊत आणि पुन्हा काळे साहेब होते, गवारे, पुन्हा आणखी बडदे अशी होते त्या काळात. मंजूर होते. हाकीम होते. पठाण चाचा होते. पठाण होते. सहस्त्रबुद्धे होते. देशमाने. वैद्य गायपाटे. पुन्हा नंतर जोगदंड आले पुन्हा. हो जोगदंड. हो वैद्य होते. क्षीरसागर होते. क्षीरसागर. हो मासब. हो नवले नंतर आले. माणसं हे सेलमोकर एक होते. हो सेलमोकर. विशेष काही सांगता येईल आठवण बडदे काकांची? कोणाची बडदे काकाबद्दल आठवण? नाही, आम्ही बरोबर असल्यामुळं काय ते व्हॉलीबॉलची टीम होती आमची. व्हॉलीबॉलची टीम. बडदे आम्ही हे सगळे भजनं बी तसं म्हणजे सगळ्यांनी मिळून संध्याकाळी आज गायन पार्टी कॅम्पात आहे. तर आम्ही ते
राणी वडगावकरला आणलं होतं ओस्मानाबादून हा हा कॅम्पात. आणि मग राणी वडगावकर मॅडम. हो हा. तर त्या ज्या आहेत त्या माझ्या गुरु आहेत. मी होळला असताना हो आम्हाला त्या शिकवायला होत्या. हो राणी वडगावकर त्या सध्या तर त्या संस्थेमध्ये त्या निवृत्त झाल्या सध्या सध्या कुठे आहेत? अंबाजोगाईला आहेत त्या. म्हणजे त्यांचा आवाज काय होता हो. राणी वडगावकर. छान त्याची होता त्यांना, आम्ही ऐकलंय ना त्यांना. त्यांचं ऐकलं बरे. त्यांची आता मुलगी जी आहे भाग्यश्री देशपांडे म्हणून हो ती मोठी गायिका आहे. हो त्या राणी वडगावकर मॅडमचे पती पांडुरंग देशपांडे बरोबर. ते संगीतकार आहेत, ते पण गायक आहेत. हो त्यांनी खूप चांगलं ते ते अंबाजोगाईलाच आहे तो? अंबाजोगाईला आहेत ते. मग त्यांना आल्यास तुम्ही भेटा सर नाही, त्यांना भेटतो तुम्ही. नक्की. म्हणजे आणखीन त्या- एक तुम्हाला आठवतं हो. आपल्या आष्टीमध्ये हो. गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणात व्हायचा. व्हायचा. हो त्यात पुढाकर्त्यामध्ये कोणाचं असायचं जास्त, कोण कोण असायचे? काका 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 म्हणजे केस राऊत. केस राऊत. केस नव्हतं आमचे वडील. हो ते झालं. आणखीन पुन्हा एम कराड हा. इंजिनियर होते. हा. मी पुन्हा आणखी तुराब स्वराज तुराब सावंत सावंत. हा तुराब पठाण, हो बनसी गोल्हार असं. हे जादूचे प्रयोग करायचे माझे वडील. ते आठवते का? बरं. तुमचे भजन पण व्हायचे. हो हो आणि आणखी सांगायचं तिथं वाटतं बाळा पांडे जे आहेत हो ह्याचे अंबाजोगाईचे, आणि पुन्हा अरुण जोशी, हो पुन्हा पद्माकर कुलकर्णी ह्यांचा गायनाचा कार्यक्रम तिथं झाला होता. हो तो एक बरोबर खूप अशा मैफिली झाल्या होत्या. बरोबर. चित्रपट त्यावेळेस आणले होते हो, हो. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट. कुठले आणले ते काही नाव आठवतात का तुम्हाला? नाही आठवत नाही. कॉलनीमध्ये हो भाई भाई. भाई भाई होतो आयसा, हा. भाई होतो आयसा, नाव मोठं लक्षण खोटं, हो हे चित्रपट आणले होते. हो. बरोबर. आणखीन विशेष सांगायचं काय? साप निघला साप निघला. साप निघाला साप निघाला तो किस्सा जो आहे तो पारेकाकाच्या मुलाखतीमध्ये पण आलेला आहे. तो सांगतो आहे की पारधी समाज त्या भागात तिकडे खूप होता, चोऱ्या होत्या, समस्या खूप होत्या गरिबीच्या, महागाईच्या असतील. आणि त्यावेळेस चित्रपट लोक बघायला लागले. एवढं तो चित्रपट भाई होतो आयसाच असावा. हा भाई होतो आयसा लोक आयडी म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटचं टिप्पर, त्याच्यावर लोक बसलेले आहेत, हा. कुणी झाडावर बसलेले आहेत, बरोबर. कुणी कंपाऊंडर वॉलवर बसलेले आहेत. बरोबर. जिथं जवळ लोक बसलेले आहेत हो. आणि चित्रपट बघतायत. हम्म. पण अचानक लाईट गेली हो. आणि काही क्षणामध्ये काहीच कळालं नाही. फक्त आम्हाला ओरडण्याचा आवाज आला, कोणाचा महिलांचा, कोणाचा लेकरांचा. आणि पुन्हा बॅटरी लावली, कुणी मोटरसायकलची गाडी लावली. हो. आणि मग पुन्हा कळलं की साप निघला होता. साप नाही साप 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 कोणीतरी म्हणलं होतं. हो. तो साप निघाला निघलाच असेल- नव्हता. निघालाच गोंधळ नव्हता. केला तर हे पारधी समाजातल्या लोकांनी केलं होतं. हो. मी कुठल्या जातीबद्दलही बोलत नाही, पण हे घडलेल्या गोष्टी सगळ्या ह्या. बरोबर हा मला प्रचंड आदर सगळ्याबद्दल आहे, कारण खूप बरं. कष्ट जमत आहे. बरोबर. पण त्यावेळेस मग ते चपला कित्येक महिलांच्या पुरुषांच्या गायब झालेल्या हे कळलं. हो पोत्यांची चपला गेले. हा दागिने गेले. हो म्हणजे त्याची गरिबी काय होती. आता लोकांच्या चपला बुट्या घरच्या बाहेर पडल्या असेल तर कोणी बघत नाही त्याला. तर असं. त्यावेळेस तो काळ होता. हो हो आणि मोटरसायकलच्या उजेडामध्ये मग ते माझा हे दागिना सापडला, माझा तो दागिना सापडला, असं तिथं महिला म्हणू लागल्या पुन्हा. बरोबर. पण हे आम्ही त्यावेळेस अनुभवलेलं आहे. आणि बरोबर. नाव मोठं लक्षण खोटं, तर आपलं नाव खूप मोठं आहे, इरिगेशन कॉलनी. हो पण ते त्यावेळेसचा किस्सा असा आहे. हो आता मीच बोलतोय, नाही कशामुळे लोक म्हणले होतं सांगा बरं काही. हो ते नाही आठवलं. actual वास्तव होतं, खरं होतं ते, हा की त्या काळात काय कंडिशन होती काय. हा. हा? हा. त्याच्यामुळं म्हणजे ते वातावरण, गणपती मेळा आला, कोणता सण आला, हा. सगळे लोक जमा होऊन कार्यक्रम सक्सेस करायचा. हा हा. गावातले लोक आवर्जून बघायला यायचे कॅम्पातला कार्यक्रम. तर त्यावेळेस झालं असं, हो हो ते चित्रपट लोक बघायले, इथं सुरू झालं ते. हो सुरू झालं की पुन्हा बंद पडलं, पुन्हा सुरू व्हायचं, पुन्हा बंद पडलं. फुकटमध्ये मिळत आहे हो ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट त्यावेळेस. आणि इरिगेशन कॉलनीमध्ये बरं. म्हणजे अख्खी आष्टी उलटलीच म्हणत नाही, पण खूप लोक असं आले ते बघायला असं. आणि येत असायचे. हो मग झालं असं त्यावेळेस की पुन्हा काही केलं, ती प्रोजेक्टर किंवा त्यावेळेस ती काही मशीन कुठली असेल हो ती म्हटलं त्यावेळेस आपण अहमदनगरून कुठे ते आणली असेल त्यावेळेस. हो सुरू झालंच नाही. हो लोक वैतागले, निघायला लागले. हो म्हणले काय, म्हणले इरिगेशन कॉलनी, हो. नाव मोठं लक्षण खोटं. म्हणजे हे असे किस्से आहेत त्यावेळेस. आमचा त्यावेळेस वय हो फार कमी, 8, 9, 10, 11 वर्षाच्या तुमचं साधारणतः वय असेल तर नऊ सगळं दहा आठवत आहे आम्हाला. हो. 9-10 वर्षाचा. हा हा. बरोबर. हा तो काळ सगळा आहे. आणखी काय सांगायचं तुम्हाला, तर ते तुमच्या वडिलाचा उल्लेख केला. हो ते बरोबर. प्रसंग काय होता ते
तुम्ही महिलांचा ड्रेस कुठे कपडे घातले होते, काय झालं नेमकं? नाही महिलाचं म्हणजे काय गणपतीचा मेळा म्हणजे हे झालं बायका आणायच्या नाही तर बायका आणायच्या नाही. हा. आणि मग जामखेडून वडिलांचं बायका म्हणणं आणत की होते. बायका नाचणं बरोबर नाही, मग तुम्हाला हा. महिला नाचवायचीच आहे का किंवा थोडंसं काय करायचं तर? हो हा. तर ते बायक आपल्या कॅम्पातल्याच बाय काका तुम्ही साडी नेसा तर हे साडी नेसायची हा. आणि मग ते जी काही रंग आणायचा होता ते आणायचा. ते कराड साहेब आहेत का ते अशी उभे आहेत ते हो. मध्यभागी उंचाले हो साईडला वडील नाचतायत, ते फोटो आहे आमच्याकडे तो. हो हो बरोबर. तर गावातून सगळ्या मिरवणूक यायची. हे भीमराव निकाळजे बी आता आंबेडकर जयंती निघायची ना भीमनगरला बी. हा हा हो. तर तेव्हा बी आष्टीमध्ये. हा. आष्टीमध्ये हा तेव्हा बी असं बायका आणायचं बंद केलं. हा हा. बायका आणायच्याच नाही तर तेव्हा बायका जामखेडून आणत होते ना जामखेड, हो. बरोबर. फक्त डान्स करण्यासाठी. हा. नाही आता एक सांगतो आता म्हणजे मला राहत नाही असं. त्यावेळेस कसं सांगतोय हो बायका म्हणजे ते आम्हाला वाईट वाटायचं समजा हे हो ते. हो आता त्यावेळेसचा भाग असा की म्हणजे लहानपणीच्या गोष्टी सांगतो, विषांतर होईल तरी सांगतो आहे. हो. ते महिला नाचवणं हे चुकीचं हे आम्हाला पटायचं, हम्म. वाईट वाटायचं. तिथं बँड असायचा, हो मग आता हे बंद पाडलं पाहिजे. हो मग करायचं काय, तर आमच्यासारखे पोरं हो चिंचा खायचे, हो चिंचाचा मी खायला लागलो बरं. बँड वाजल का, हो. नाही. नाही. त्यांच्या तोंडाला पाणी सुटायचं, हो. बँड चुकीचा वाजायचा, ते महिला नाचताना चुकायच्या, हा. हे व्हायचं. बरं. हे असं बाल निरागस पण त्यावेळेस आमच्या त्यावेळेसच्या गोष्टी सगळ्या आहेत. हो. आणखी एक भाग असा की मला एक श्रीदेवी सांगायची, ही श्रीदेवी ही लक्ष्मी सरस्वती सगळं. हो. आणि त्यावेळी चित्रपटामध्ये श्रीदेवी नावाची हिरोईन ही प्रसिद्ध होती. हो. मला प्रश्न पडायचे की इकडे तुम्ही देवी देवता म्हणता हो. आणि इकडे हे अशी कशी काय नसते. मला हो. ते फरक काही फारसा कळत नसायचं हे ते. हो. पण ते पुन्हा कळलं की ती वेगळी आहे आणि ही वेगळी आहे काय ते. बरोबर. कारण त्याविषयी ते चित्रपट त्याविषयी तोफा किंवा काही ते असायचे, मला वाईट वाटायचं सगळं काय ते. पण सांगितलं गेलं की असं नाही असं आहे. बरोबर. तेव्हा हा मग आमचा नंदावा नाही का हा तो भीम जयंतीच्या वेळेस स्वतः आपल्या राऊत काका सारखंच हा हा काष्ट्याची साडी घालून ते नकली केस लावून हा 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 वेणी ते वगैरे करायचं. घालून म्हणजे खूप आंबाडा. विकाळाजीमध्ये खूप मोठे कलावंत होऊन गेले. एक जण त्यामध्ये असे की ज्यांनी बाबासाहेबांच्या बद्दल एक पत्रप्रयोग केलेला आहे, हा. त्यांचं नाव तर आठवत नाही मला. आणि त्या चित्रपटाचं असं होतं आष्टीला की आमचे मित्र कंपनी सगळेजण आम्ही बघायचे, आम्हाला ते चित्रपट पैसे नाहीत, आम्ही 4-5 जण, कुणाच्याच वडिलांनी हो म्हणलेलं नाही, पण यायचं आम्ही सगळ्यांनी म्हणायचं काका आमच्या सगळ्यांचे वडील हो म्हणलेत, फक्त ₹100 द्या आम्हाला. हा. ₹100 वाळूत बसायला मिळायचं आणि ₹1.5 बेंचवर. मग प्रत्येकाने आमचं पुन्हा हे ग्रुप आमचा पुढे जायचा आणि मग त्यानुसार आम्ही पिक्चरला जायचो. पण ते फार मुश्किल असायचं, 2-4 महिन्याला एखादा चित्रपट बघायला मिळायचा. पण तरी चित्रपट आम्ही त्यावेळेस बरेच बघितले समजा लय बघितले प्रमाणानं, आरतीला. विशेषतः टीव्हीवर बघितले ते पण इतरांच्या. सावरीकर यांच्याकडे चित्रपट होता हा. कन्या शाळेमध्ये 1600 खुर्ची, तिकडे बघायचं होतं आपण. असं. हा पहिल्यांदा असतीत का टीव्ही आला कन्या शाळेमध्ये कन्या शाळेत आणि परत सावरीकडे, सावरीकर हो. 1984 ला. हो. 83 ला विलासराव देशमुख आले होते कन्या शाळेमध्ये हा. शिक्षण मंत्री उद्घाटनासाठी. हम्म. तुम्हाला आठवतं का विलासराव देशमुख आले होते हो, आलते, आलते. 1983 ला. हो, हो. बरं शरद पवारांची सभा आठवते कुठली, शरद पवारांची सभा किंवा काही विलासराव आलते ते आठवतं. 83 ला. त्यांची सासरवाडी ब्रह्मगाव. कोणाची, ते विलासराव देशमुख. आपल्या ब्रह्मगाव सासवडी त्यांनी. हो ती यायचे ना त्यांची सासरी, हा यांचे आणि पुन्हा ते कोल्हापूरचे आपले गायक काय नाव त्याचं ते प्रसिद्ध रचनाकार आहे ना जगदीश खेबुडकर, शिरोडकर. जगदीश खेबुडकर. हो खेबुड. हा ते त्यांना आणलं होतं कुठं, आष्टीला. पाळणीमध्ये? हो गणपती मेळ्यानिमित्त. बर 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 बर. त्यावेळेस तर त्यावेळेस त्यांना पैसे काय 15-20 हजार, पण ते सगळं वाचून आणि ते म्हणायचं होता पब्लिकचं जसं म्हणणं आहे तसं आम्हाला असं असं पाहिजे तसं द्यायचं ते. त्यांचे कार्यक्रम व्हायचे का हो हो जगदीश खेबुडकरांचे? खेबुडकर खूप मोठा. कोल्हापूर. त्यांची मुलाखत घेतली आम्ही, ते शिक्षक होते ते. हो 25,000पेक्षा अधिक तरी गाणी लिहिली आहेत त्यांनी जगदीश खेबुडकरांनी. बरोबर हा हा. बरोबर. आणखी काय सांगावं आता आष्टीबद्दलचं सांगायचं, हे इतर जे सहकारी त्यांच्याबद्दल सांगत आहे, वालेकर काका यांच्याबद्दल. वालेकर साहेबाचा स्वभाव बेस्ट होता, बाईचा स्वभाव बेस्ट. हा. त्यांचा मुलगा राजू राजू आणि पुन्हा दुसरे विजू. विजू. विजू आजू. हा हो त्यांच्या गावाला गेलो तुम्ही खामगाव. खामगावला. देऊळगाव राजा. हा देऊळगाव राजा त्यांचं गाव. हा हा हा. तर ते आमचा सेवा काळ असा सुखाचा गेला, खेळीमेळीचं वातावरण. आणि पुन्हा वालेकर साहेबांना पगार आणला की लगेच रात्र 8-8:30लाच देऊन टाकायचा हा पगार सगळं, सगळ्यांना. न मागता द्यायचं. महासब साहेब होते ना ते. महासब. महासब हो. साहेब. असं होतं.
एम बी राऊत काका. एम बी राऊत होते, आमचे जोडीदारच होते. हो. काळे, एम बी राऊत, सावंत, पुन्हा आपलं आमच्या बाजूला होते जाधव का. हो जाधव प्रकाश जाधव, पवार पवार. भाऊसाहेब जाधव होते का. हो आणि पवार एक होते. पवार आपले पवार ते- संतोष संतोष त्या पोराचं नाव नाही शरद. हा, नाही संतोष संतोष हे होता आणि छोटा शरद होता वाटतंय. असं नाही संतोष सुनील आणि अनिल बीडला तीन मुलं येते. आहेत त्यांना. कुठले पवार म्हणतात तुमचे शेजारी का. आमच्या शेजारी पवार होते. कोणते ते लमाणी समाजाचे. लमाणी. हा आता सध्या नाही, बीडला नाही, नाही, मग त्यांच्यापैकी तिघापैकी आता आम्हाला एक आठवतंय त्यांच्यापैकी कोणाच तरी शरद नाव होतं इकडे बघा. हो. पण ते टोपण नाव असेल कदाचित. नाही नाही इकडे शरद पवार प्रसिद्ध होते. हो. तर त्यांचा भेवणा होता कोणतरी का त्यांच्या नात्यातले बबन कोणतरी नाव होत त्याचं बरोबर. शरद कोणतरी होतं मग असं असेल. नाही नाही पवार. शरद नव्हतंच. हो. बरं तुमचं म्हणणं काय त्यांची मुलं. हो. मला वाटतं संतोषाला आहे अंबाजोगाईला डॉक्टर डॉक्टर आहे. हा हा. त्यांची आपल्या वडिलांची भेट झालेली. हा, आणि सुनील पण डॉक्टरच आहे. हा हा अनिल पण डॉक्टरच आहे. हा हा हा. मी पर मागच्या 2-3 महिन्यात हे तिकडे होते ना. कुठल्या गावचे ते. ते मला वाटतं गेवराई. चकला आंबा. गेवराई तालुका. हा, चकला आंबा चकलांबाची कडेच आहे. आहेत, हा. गेवराई. बर बर बर. सत्यनारायणच्या काही आठवणी आहेत का हो. कॉलनी मधल्या. हो. सत्यनारायण. सत्यनारायण हे आपले कोजागिरी पौर्णिमा हा हा हा. त्याच्यात रात्र रात्र उजळून काढायचे आम्ही गाणे म्हणायचे. बर, बर, बर. मजाक करायला मीच हो. हा हा. मजाक न तुम्ही बोलले. हसवाजात खूप. ते पापडाचं काय होतं. पापडाचं सांगा विशेष की असं पापड कसे लाटावेत. त्याच्या वेगळे पण काय आपल्या कॉलनीमध्ये पापड कसे लाटले जायचे सांगा बरं. सगळ्यांनी एकत्र होऊन हा बसायचं. सगळ्यांनी एकत्र यायचं. सगळ्यांचे पापड एकीचे असले की सगळ्यात तिथं हा. हो. की सगळ्यांनी एकदा आपापले पोळपाट बेल्ले घेऊन यायचे. हा शेवायचं बद्दलच असं शेवायचं. शेवायचं तसं कुरड्यांचं तसं. सहज. आपल्या हो. कुरड्या. मग तर लोणचं पण व्हायचं बऱ्याचदा काहीतरी. एकत्र सगळे एकत्र. सगळे जातीचे धर्माचे लोक आमच्या कॉलनीमध्ये सगळी होते. एकत्र. विशेष विणकाम सांगायचं. करायचं असलं सगळ्यांनी माझ्या दारात यायचं त्या लिंबाखाली बसायचं सगळे. विणकाम का. हो. विणकाम. आणि भाजी मात्र हमखास शेजारी जायचीच भाजी. हो. अर्धी वाटी का होईना एकमेकाला दिल्याशिवाय खायचंच जायचंच नाही. नाही. हा. असं होतं. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हुरडा पार्टी निघायची. हो. हो. काकाने विचारलं हुरडा पार्टी कशी होती आपली. हुरडे. पारगावला, मेकरीला सगळे साहेब लोक चला. टिप्पर मध्ये जायचं सगळ्यांनी. आणि हुरडा पार्टी व्हायची आणि जेवण घरच्यासारखं पुरणपोळ्या शेतकरी करायचे. हा हा 8 दिवसाला, महिन्याला, 15 दिवसाला साहेब आमच्या इथं हुरडा पार्टी आहे, चला हो. पारगावला. मग तिथं घरच्यासारखं प्युअर तू पण भरपूर हो. त्या शेतकऱ्यांनी द्यायचं. ते आपलं रानमेवा पुन्हा असायचा. डाळे, गाजर, ऊस, बोर. तसं इकडं काही नाही, पण तिथं आष्टी तालुक्यात असे प्रोग्राम कितीतरी झाले आणि त्याच्यामुळं क्लास 1 अधिकारी बीडचे यायचे. आज मेकरीला जायचं म्हणजे, आज रोटीला जायचं. खास खास त्या लोकांना खूप म्हणजे असं ते त्यांना पण मोठेपणा वाटायचं. लोक आपलं बोलवत आहेत आणि त्या लोकांना ते किती म्हणजे अप्रूप वाटायचं. असं लोक असे हरकून जायचे. मी बघितलंय. असं व्हायचं. जिथं आपण गेलो तिथं लोकांचा त्यांना- आनंद मावत नव्हता. हा एवढे व्हायचे ते. हो आणि इतके हसून ते जायचे. आमचं वराडात जायचं. रोटीच्या एका माणसाचं लग्न होतं, तर आमच्या कॅम्पातलं वराड म्हणले साहेब तुम्ही कॅम्पातले लोक 4 आले म्हणजे मला वराड आल्यासारखंच होईल, कारण माझी भावकी पाहुणेरावळी कुणी येत नाही. आम्ही गेलो कॅम्पातले सगळं जीप घेऊन, हा 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 2-3 जीप पण सगळे आमच्या कॅम्पात. आणि लग्न एवढं थाटात झालं. आलं का वराड. हो आलं म्हणे. तर तिथले लोक गावातले म्हणले आम्ही कुणी जाणवतो पण ते तुमच्यामुळं असं झालं म्हणे. आणि ते लग्नाचा खर्च म्हणले मला साहेब माझे पैसे नाहीत काय नाही. म्हणलं माझ्या खात्यावर घे कपडे. ते मेहरच्या दुकानावर घेतली. किराणा दुकानदार भरलं. स्वयंपाक बरोबर झाला. पाहुणे रवळे जेवून खुश. आणि मग गेल्यानंतर वाघमारे हे तुमच्यामुळं बरोबर केलं, हे नाही तर काही खरं नव्हतं. आणि मग त्याचा जीपे पालतं त्याचं येणार होतं. मग ते आले जीपेत की देऊन टाकले. पण आयडिया पण त्याला थोपाडावर फोटो द्यायचं नाही ना. कुंडीबा त्याचे कुंडीबा रुटीचा होता. हा 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 मराठा. दत्तू एक होते यायचे रुटीचे. हो होते. दत्तू सेवक होते. ते खूप स्वयंपाक चांगला करायचे. बरोबर. तर असं सेवा काळती त्याला झाली. रोटी, इमनगाव, पुन्हा मेकरी,
तिथले आसपासचे लोक ते सेवक सुद्धा किती चांगले होते. हो हो ते कांताबाई, त्यांचा भाऊ दासा दासा होते, इकडे बापूराव मुळे, गौबाई, काय लोक होते स्वभावाचे. बापूराव म्हणायचे बघ तुम्हीच म्हणलं हे ड्युटी करता म्हणलं आमचं दररोज ठरलेलंच असते. 12, 2, 2:30, 3 वाजेपर्यंत आम्ही गप्पा गोष्ट लावायची आणि कधी भजन म्हणायचं. असा खेळीमेळीच्या वातावरणात आमचं तिथं 40 वर्षे 25-30 वर्षे कसे गेली ते कळलं नाही. असं झालं. बरोबर आहे. ते आष्टीला चित्रपट बरेच बघितले असतील, तो एक काळ आठवा वाटतो. चित्रपट तुम्ही त्यावेळेस कुठले बघितले तरी आठवत आहे काही? नाही त्यावेळेस काय आठवत नाही आता. काकूंना आठवतात हो चित्रपट? आम्ही जायचो बघायला. कौटुंबिक असे बरेच बघितलेले पटपाकेजला. तरी सांगा, तुम्ही सांगा. आम्ही जायचो बघायला तर ते तुम्हाला आठवते का? बघा, तू आठवत बघा नाही आता. आठवत नाही. मराठी, हिंदी हो मी सांगतो. एक गाव 12 भानगडी, एक गाव 12 भानगडी, कडक लक्ष्मी, ठाम लक्ष्मी कुंकू लावते, सोळावरची पोळी, आणि पांडू पांडू हवालदार, हो दादा कोंडके, एक डाव भूताचा, हो एक डाव होता. एकटा जीव सदाशिव दादा कोंडकेचा, अशोकरावचा, एक डाव भूताचा, आणखी रानपाखर, कडक लक्ष्मी झालं, जय संतोषीमा, संपूर्ण रामायण ते पाहिलं. आणखी हिंदी तर खूप सांगता येतील. रामराज्य होत मराठी मधून. हो हो हो. आता यांना चुकायला जायचं. नाही थोडं आपण आता पुढचं रसिक हो, पुढची मुलाखत आपण दुसऱ्या सत्रामध्ये घेणार आहोत आपण.